स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये। आज बनवलेली आहे अगदी चवीला रेस्टॉरंटसारखी किंबहुना त्यापेक्षा सुद्धा टेस्टी पनीर भुर्जी। आणि पनीर भुर्जी ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पण तुम्ही एकदा या पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला अतिशय आवडणार आहे हे मी खात्रीने सांगते। आणि तुम्ही कधी हॉटेलमध्ये न जाता अगदी घरच्या घरीच ही झटपट तुम्ही बनवणार आहात। याचा कलर, टेक्स्चर आणि टेस्ट तर अप्रतिम झालेली आहे। मुलं तर अगदी आवडीने चाटून पुसून ही भाजी खाणार आहेत हे मी खात्रीने सांगते। त्यासाठी मी इथे 1 कांदा, 2 मिडियम आकाराचे टोमॅटो, 1 शिमला मिरची, 200 ग्रॅम पनीर आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे। या पद्धतीने बारीक अशा आपल्याला भाज्या सर्व कटिंग करून घ्यायच्या आहेत। भाज्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक केले तरी चालणार आहे। 2 हिरव्या मिरच्या आणि काही लसणाच्या पाकळ्या या पद्धतीने बारीक करून घेतलेल्या आहेत। पनीर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एका किसणीने आपल्याला या पद्धतीने किसून घ्यायचं आहे। सुंदर दिसत आहे पहा पनीर। तर आता एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल घातलेलं आहे, जिरे घातलेले आहेत, त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची लालसर झाला की लगेच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आणि गॅसची फ्लेम ही मीडियम आहे। मीडियम फ्लेमवर कांद्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतलेला आहे। लगेच त्यामध्ये शिमला मिरची घालून घेतलेली आहे। शिमला मिरचीसुद्धा अगदी एखादा मिनिटभर परतली की लगेच आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आणि टोमॅटो घातल्यानंतर लगेच मीठ घातलेलं आहे आणि 1-2 मिनिटाची वाफ दिलेली आहे। वाफ दिल्यानंतर टोमॅटो चांगला स्मॅश झालेला आहे व्यवस्थित आणि परत एकदा परतून घेतलेला आहे। लगेच त्यामध्ये थोडीशी हळद, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड आणि सगळे मसाले हे मिक्स केलेले आहेत आणि तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। लगेच त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। अगदी 1 कपभर मी गरम पाणी घातलेलं आहे आणि परत वाफ दिलेली आहे, कारण सगळे मसाल्यांचा अर्क आणि आपल्या सगळ्या भाज्या ह्या व्यवस्थित शिजल्या जाणार आहेत। आता यामध्ये बटर घातलेलं आहे 1 चमचा, बारीक केलेली कस्तुरी मेथी घातलेली आहे हातावर क्रश करून। आणि बटर आणि कस्तुरी मेथी याचा फ्लेवर जबरदस्त या पनीर भुर्जीमध्ये लागणार आहे। लगेच किसलेलं पनीर घालायचं आहे, हलक्या हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी लो आहे, लो फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये परत 1 कपभर मी गरम पाणी घातलेलं आहे। यामुळे काय होणार आहे, वेगळ्या भाजीची तुम्हाला गरज पडणार नाही, अगदी पोटभरीची ही भाजी पनीर भुर्जी तयार होणार आहे। आणि तुम्हाला जर ग्रेव्ही थोडीशी नको असेल तर तुम्ही अगदी पाणी स्किप करू शकता आणि ड्राय भुर्जी करू शकता। वरून थोडीशी कोथिंबीर घालून एक दणदणीत 2 मिनिटाची वाफ दिलेली आहे। पनीर भुर्जी आपली रेडी आहे। गॅस मी बंद करत आहे आणि गरमागरम ही पनीर भुर्जी आणि गरम गरम फुलके जबरदस्त लागणार आहे आणि मस्त घरभर पनीर भुर्जीचा सुगंध सुटलेला आहे। तर ही ढाबा स्टाईल पनीर भुर्जी घरच्या घरी अगदी खूप साध्या सोप्या पद्धतीत नक्की करून पहा। करायला अतिशय सोपी आहे, पहिल्याच प्रयत्नात ही परफेक्ट होणार आहे। आणि याच डिशला आपण हॉटेलमध्ये कितीतरी पैसे पे करत असतो। कशी झाली आहे पनीर भुर्जी मला नक्की सांगा कमेंट करून। लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।